नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई. 57 ब्रास वाळूसह 7 वाहने जप्त. 13 जणांविरुद्ध गुन्हे. जळगाव जिल्ह्यातील वाळू ठेके पावसाळ्यापूर्वीच बंद करण्यात आले असतानाही अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आलं आहे. जिल्हा पोलीस दलाने 22 आणि 23 ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी धडक कारवाई करत 57 ब्रास वाळूसह 7 वाहने जप्त केली आहेत. जिल्हा पोलीस दलाने 22 आणि 23 ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी धडक कारवाई करत 57 ब्रास वाळूसह 7 वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण 51,57,805 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 13 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 23 ऑगस्ट रोजी मारवड आणि चौफडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली, तर 22 ऑगस्ट रोजी यावल, नशिराबाद, जळगाव तालुका आणि भुसावळ तालुका परिसरात अवैध वाळू वाहतुकी विरोधात पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत 5 ट्रॅक्टर, 1 पिकअप व्हॅन आणि टाटा कंपनीचा 12 चाकी ट्रक पोलिसांनी जप्त केला. संबंधित वाहनामधून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने मंजूर केलेल्या 11 वाळू ठेक्यांपैकी सर्व ठेके पावसाळा सुरू होण्यापूर्वीच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या वाळू उत्खनन किंवा वाहतुकीला परवानगी नसतानाही काही ठिकाणी गावरान भागात अवैधरित्या वाळू साठा करून तिची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झालं आहे. काही भागात नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन सुरू असल्याचंही निदर्शनास आलं आहे.